आम्ही आलो आता, थोडं दूरच आहे एकदम. गेल्यावरती तुम्हाला दाखवते, माझा मुलगा दाखवते. कुठे आहे हनुमान बेटा? बघा दाखवते तुम्हाला. 105 फुटाचा हनुमान आहे आमच्या इथं. ज्याला कोणाला पण यायचं आहे त्यांनी सांगा. कमेंट बॉक्समध्ये माझा ॲड्रेस टाकेल, त्यांनी येऊन बघून जावा. आणि इथं हे कोर्ट आहे. कोणाकोणाला याचं घेऊन या, त्यांच्या बायकोचा त्रास त्यांना होत असेल, नवऱ्याचा त्रास होत असेल, या इथं पटकन. कोर्ट आहे हे. आणि इकडं मागे बघू शकता तुम्ही, इकडं तहसील आहे बघा, दुरूनच दिसते. थांबून दाखवते थोडं. मागचा कॅमेरा मी शायद पुसला नाही आहे. माझी मैत्रीण भेटली. हळूहळू ये बाई. ओ बेबो, गाडी आली. माझी मैत्रीण भेटली होती म्हणून बोलत उभं राहिली होती. नांदुरातला मोठा बजरंगबली आहे. पहिला हा हायवे खूप व्हायचा, म्हणजे खूप याच्यावरती कधी इकडनं तिकडं जायला पण जागा मिळायची नाही, कधीच नाही. खूप ट्रॉफिक आणि खूप बापरे ॲक्सिडेंट तर खूप व्हायचे. पण एक बायपास निघाला तो तिकडं समोर, त्याच्यामुळे आता याच्यावरती थोडं ट्रॉफिक आणि वाहतूक कमी झाली. नाहीतर या रस्त्याकडं तर यायचं म्हटलं तर खूप जपून चालावं लागत होतं इकडनं, आणि मुलाबाळांना पण सांभाळून चालावं लागत होतं. बायपास निघाल्याच्यामुळे थोडं कमी वाहतूक आहे इकडची, आणि रस्ता पण चांगलाच आहे, अजून खराब झाला नाही. बघू शकता तुम्ही. थांबून दाखवते मी तुम्हाला. त्याच्या मागं एक दवाखाना आहे डोळ्याचा, तिथं चालले. किती छान मंदिर आहे. आणि मंदिर तर तुम्ही बघसाल ना, मी आज नाही जाऊ शकत मंदिरामध्ये, पण नेक्स्ट टाइम मी तुम्हाला जरूर आतमध्ये जाऊन दाखवेल सगळं. मंदिर तर एवढं भारी आहे ना बांधलेलं, तुम्हाला बाहेरूनच दिसत असेल.